हे गाईज, मी 2.5 किलो गहू भिजू घातले होते पहिल्या रात्रीला. आता दुसऱ्या रात्रीला या गव्हातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकून हे गहू डुबतील एवढे पाणी टाकून आपल्याला ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी पण हीच प्रक्रिया करायची आहे. अशा प्रकारचा फेस येत असतो. याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला परत भिजू ठेवायचं आहे. चौथ्या दिवशीला आपले हे गहू अशा प्रकारे फिलतात. पूर्णपणे दाणा याचा फुटत असतो. त्याच्यामध्ये चीक व्यवस्थित निघत असते. आता चौथ्या दिवशी आपण हे संपूर्ण गहू मिक्सरला बारीक करताना खूप जास्त गहू मिक्सरमध्ये टाकायचे, पॉटमध्ये टाकायचे नाही आहे. गव्हामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि दोनदा असं फिरवून करता असं जास्त बारीक करायचं. आपले गहू फिरवून घ्यायचे आहे. गहू खूप जास्त फिरवायचे नाही, नाहीतर कुरड्या काळ्या पडतात. गहू अगदी दरदरे होतील असे या प्रकारे एवढंच मिक्सरला पॉट फिरवायचं आहे. त्यानंतर संपूर्ण गहू अशाच प्रकारे बारीक करून आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचे आहे. त्या पातेल्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि फिरवून घ्यायचं. त्यामुळे चीक चांगलं निघत असते. आता हे संपूर्ण गहू काढलेलं चीक मी एका चाळणीमध्ये पिळून घेत आहे. चाळणी गंजामध्ये ठेवली आहे व त्यामध्ये ते पूर्ण गहू जे आपण दरदरे बारीक केले आहे ते पूर्ण असे पिळून चीक बाहेर काढायचं आहे. त्यानंतर जे गहू आपण बाहेर काढून घेतले आहे त्या गव्हामध्ये परत 1 ग्लास पाणी टाकायचं व त्या गव्हाला परत एकदा पुन्हा मिक्स करून पुन्हा चीक काढायचा. अशी प्रक्रिया 3 ग्लास पाणी होतपर्यंत करायची आहे. प्रत्येक वेळेला चीक काढल्यानंतर त्या गव्हामध्ये परत 1 ग्लास पाणी टाकायचं आणि मिक्स करून परत ते चीक काढायचं. खूप जास्त चीक काढायचं नाही. काढलेलं चीक चाळणीमध्ये पातळ कापड ठेवून ते चीक कापडाने गाळून घ्यायचे व रात्रभर तसेच ठेवायचे आहे. रात्रभर चीक तसेच ठेवल्यानंतर त्यातले जे पाणी आहे ते वर येत असते. ते पाणी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे व खालचे जे चीक आहे पांढरी शुभ्र ते चीक आपल्याला कुरड्याकरता वापरायचे आहे. आता जेवढे आपण चीक घेतले आहे त्याच्यात 1.5 पट पाणी एका गंजामध्ये उकळून घ्यायचे. त्यात थोडे मीठ टाकायचे व उकळी आल्यानंतर हे जे चीक आहे ते गंजामध्ये अशा प्रकारे फेटून घ्यायचे. त्यानंतर एका चाळणीमध्ये पाणी गरम करून मी सॉफ्ट कॉपर टाकून ते चीक त्यामध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर कुरड्या पिळायला सोपी जात असते व चीक ही कंटिन्यू गरम असल्यामुळे कुरड्या पिळण्यास सोपी जात असते. आता या ते चीक मी साच्यामध्ये टाकून कुरड्या पिळत आहे. कुरड्या 2 ते 3 दिवस वाळवून त्या डब्यामध्ये भरून ठेवावे. कुरड्या चांगल्या वाळल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता या कुरड्या मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. पण ह्या डायरेक्ट डब्यात न ठेवता मी पॉलिथिनमध्ये टाकत असते आणि त्याला चांगली गाठ बांधून मग त्या डब्यामध्ये ठेवत असते. त्यामुळे किडे वगैरे होत नाही आणि कुरड्या व्यवस्थित राहतात. 2 वर्षसुद्धा